हाय गाईज, माझं नाव अक्षय नाईक आहे आणि मी आज एका महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणार आहे. ते म्हणजे माझ्या निदर्शनात असं आलेलं आहे की माझे बरेचसे मित्र हे कट्टर नॉन व्हेजिटेरियन आहेत, पण त्यांची वाईफ ही व्हेजिटेरियन असल्यामुळे आणि त्यांना घरात इज्जत नसल्यामुळे त्यांच्यासाठी नॉनव्हेज बनवलं जात नाही. तर या प्रॉब्लेमशी ओव्हरकम करण्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक अस्सल मालवणी पद्धतीची मटन रेसिपी. चला तर मग सुरू करूया. तर हे आपलं मटण आहे, आपण एक 3दा चांगलं धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण त्याला मॅरिनेशनसाठी 1 चमचा मीठ, हळद, मालवणी मसाला 7 चमचे आणि आलं लसूण पेस्ट लावून चांगलं मॅरिनेशन केलेलं आहे. मॅरिनेशनसाठी आपण 1-1.5 तास ठेवतो मटणासाठी. आता 1-1.5 तास झालेला आहे. आपण मटण बनवायला सुरुवात करणार आहोत. आपण 2 मोठे कांदे चिरलेले आहेत, हा 1 मोठा टोमॅटो आहे आणि 4 तमालपत्र. तर आधी आपण कुकरमध्ये तेल चांगलं तापवून घेणार आहोत. तर मी आता तेल डंप करत आहे. तर आता आपलं तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे. आपण कांदा आणि टोमॅटो त्यात टाकणार आहोत. आता तुम्ही बघू शकता आपला कांदा बऱ्यापैकी लाल तांबूस झालेला आहे. आपण ह्याच्यामध्ये आता मटण डंप करणार आहोत. तर आता आपण मटण सोडलेलं आहे आणि आपण आता मंद आचेवर त्याला 2 मिनटं शिजवणार आहोत. तुम्ही बघू शकता मटणाने पाणी सोडलेलं आहे. मटण स्वतःचं पाणी आहे, आपण एक्स्ट्रा पाणी टाकलेलं नाही आहे त्यामध्ये. तर तुम्ही आता बघू शकता की मी पाणी टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि 3 वाटी खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे. तर आता आपण याला शिजू देणार आहोत. 8 ते 10 शिट्ट्या देणार आहोत कुकरमध्ये, जेणेकरून हे चांगलं शिजलं जाईल आणि उकडेल. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपली मटन रेसिपी कंप्लीट झालेली आहे. मटन चांगलं उकळलेलं आहे. तर कशी वाटली तुम्हाला मित्रांनो माझी मटन रेसिपी, नक्की कमेंट करून सांगा. तुर्तास निरोप घेतो. धन्यवाद.